नमस्कार मित्रांनो, मी गोपाल गावंडे. आज आपण बघणार आहे काय तर नुकतीच कंबाईनची ॲड आलेली आहे गट ब आणि गट क साठी. तर आपण आज बघणार आहे की राज्यव्यवस्था किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये पॉलिटी म्हणतो, महत्त्वाचे घटक आणि उपघटक पूर्व परीक्षेसाठी असणारे. तर बघा मित्रांनो, यामध्ये आपण जेव्हा घटक आणि उपघटक बघू त्यानंतर व्हिडिओच्या एंडिंगला काय बघणार, आपण सिक्वेन्स बघणार की कोणत्या प्रकारे आणि कोणते सिक्वेन्स करायला हवे. त्यामुळे आपला मार्कचा जो एरिया आहे तो काय होईल, कव्हर होईल. का तर काही टॉपिक असे असतात की त्यामध्ये आयोग वारंवार क्वेश्चन विचारतात आणि काही टॉपिक असे असतात की त्यावर आयोग कमी क्वेश्चन विचारतो. तर मित्रांनो बघा, आता हा माझ्याकडे सिलेबस आहे. गट ब आणि गट क साठी त्यांनी काय म्हटलेलं आहे, राज्यशास्त्र हा शब्द उच्चारलेला आहे. काय तर राज्यशास्त्र हा शब्द उच्चारला. मग घाबरून जाण्याचं कारण आहे का, तर बिलकुल नाही. का तर मागच्या वर्षी सुद्धा काय झालेलं आहे, पेपर झालेला आहे. त्यावरून आपल्याला निश्चितच एरिया कळेल. याच्या आधी सुद्धा कंबाईनचे पेपर झालेले आहे, तर त्यावरून सुद्धा आपल्याला कळेल की बाबा कोणते एरिया महत्त्वाचा आहे. तर बघा मित्रांनो, आपण नेहमीच आता यूट्यूबवर भेटणार आहे. का तर आपल्याला राज्यशास्त्र या विषयावर मॅक्झिमम मार्क आणायचे आहे. मग PYQ असो किंवा इतर महत्त्वाचे टॉपिक असो किंवा मग आपल्या काय म्हणू आपण पॉलिटी रिलेटेड चालू घडामोडी असो, त्याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर चला आता आपण घटक आणि उपघटकवर काय करू, चर्चा करू. तर बघा मित्रांनो, पूर्व परीक्षा काय 15 प्रश्न 15 गुण आणि काय म्हटलं त्यांनी, राज्यशास्त्र हा शब्द उच्चारलेला आहे. तर बघा आता माझ्या लेफ्ट साईडला काय आहे, टॉपिक, आणि इकडे काय सब टॉपिक. याला आपण घटक म्हणायचं आणि याला काय म्हणायचं, उपघटक. तर बघा, घटना निर्मिती यावर 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात. आता बघा, जे सब टॉपिक आहे त्यावर वारंवार क्वेश्चन आलेले आहे. तर काय म्हटलं, संविधान सभेची मागणी. मग संविधान सभेची मागणी हे 1895 पासून सुरू झाली आणि 1946ला काय झालं, तर आपल्या संविधान सभेची स्थापना झाली. मग 1895 ते 1946 हा सर्व एरिया महत्त्वाचा आहे का, तर बिलकुल नाही. मग बघा, आयोगानं कुठे क्वेश्चन विचारलेले आहे आपण ते आधी बघू. 1895 पासून संविधान सभेची मागणी सुरू झाली आणि 1946ला काय, तर आपली संविधान सभा कॅबिनेट मिशनद्वारे स्थापन केली. मग 1935 ते 1946 याच एरियावर काय केलं, तर आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहे. मागच्या वेळेस 1935वर आला होता. त्यानंतर बघा 1940ला सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर 1942 यावर क्वेश्चन आला नाही. का तर हे महत्त्वाचं आहे. तर बघा 1940ला असा क्वेश्चन आला होता की इंग्रजांनी प्रथम कधी मान्य केलं की बाबा भारतीयांसाठी संविधान सभा असेल, तर आन्सर काय होता, 1940. यामध्ये बघा काही भारतीय व्यक्ती असेल आणि काही ब्रिटिश व्यक्ती असेल. परत बघा 1942 हा एरिया का महत्त्वाचा आहे, क्वेश्चन तर आला नाही. तर इंग्रजांनी सांगितलं होतं की संविधान सभेमध्ये पूर्ण भारतीय व्यक्ती असेल, पूर्ण भारतीय व्यक्ती. ठीक आहे, यावर आला का क्वेश्चन, तर नाही. तरी सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता बघा 1946 हा खूपच इम्पॉर्टंट काय म्हणू आपण त्याला एरिया आहे. का तर वारंवार आयोग यावर क्वेश्चन विचारतात. का तर आपली संविधान सभा सुद्धा 1946 कॅबिनेट मिशनद्वारे स्थापन करण्यात आली. तर आता यामध्ये बघा, जी आपली समाज कल्याणची एक्झाम झाली होती त्यामध्ये सुद्धा विचारलं की त्यांनी अहवाल कधी दिला. तर हे भारतात कधी आले होते, तर 24 मार्च 1946ला. बरोबर का, त्यांनी अहवाल कधी दिला, तर 16 मे 1946. परत त्यांनी काही शिफारशी केल्या होत्या यामध्ये. तर कोणत्या शिफारशी असेल, पाकिस्तानची मागणी त्यांनी अमान्य केली होती. त्यानंतर संस्थानिकाबद्दल त्यांचे स्पष्ट मत होते का, तर नाही. परत अंतरिम सरकार स्थापन करण्याची काय केली होती, त्यांनी शिफारस केली होती. तर 2 सप्टेंबर 1946 आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अंडरमध्ये काय झालं, तर आपले अंतरिम सरकार स्थापन केलं. परंतु त्यामध्ये 2 सप्टेंबरला मुस्लिम लीग सामील झाली नव्हती. तर ते कधी झाली, तर ऑक्टोबर महिन्यात ते सामील झाले होते. ठीक आहे. परत बघा यामध्ये काही सदस्य होते. ठीक आहे, तर त्या सदस्य कोणते होते, अध्यक्ष कोण होते, यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात.
आता बघा मग 1935 ते 1946 हा एरिया तर महत्त्वाचा आहे. परत मग आपल्याला काही एरिया महत्त्वाचा आहे का, तर आहे. बघा 1934ला आपले साम्यवादी नेता एम.एन. रॉय यांनी काय केलं, तर यांनी संविधान सभेची काय मांडली, संकल्पना मांडली. आणि हीच संकल्पना आपल्या काँग्रेसने उचलली आणि इंग्रजांना डिमांड केली की काय, भारतीयांसाठी संविधान सभा असावी. आता बघा काही पुस्तकामध्ये हे 1934 इथे त्यांनी म्हटलं की काँग्रेसनं मागणी केली, परंतु आपण कन्सेप्च्युअल शिकत गेलो तर 1935 बरोबर आहे आणि आयोगानं सुद्धा आन्सर काय दिलेलं आहे, 1935. ठीक आहे. मग त्यानंतर आपण थोडं वर जर गेलो तर 1922. आता 1922ला महात्मा गांधीजी यांनी काय स्टेटमेंट केलं होतं, तर भारतीयांचं संविधान हे भारतीय लोकांच्या इच्छेप्रमाणे असेल. का म्हटलं, तर 1919चा कायदा तुम्हाला माहीत असेल, त्यामध्ये ब्रिटिशांनी म्हटलं होतं की भारतीयांचं संविधान हे कोण तयार करेल, तर ब्रिटिश पार्लमेंट. म्हणून आपल्या महात्मा गांधीजींनी स्टेटमेंट केलं की बाबा भारतीय संविधान हे भारतीयांच्या इच्छेप्रमाणे असेल. म्हणून आपल्याला 1922 सुद्धा महत्त्वाचं आहे. परत संकल्पना मांडली एम.एन. रॉय, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. तर आता बघा कॅबिनेट मिशन आपण बघितलंच. ठीक आहे. तर सदस्य महिला प्रतिनिधित्व. आता बघा आपल्या संविधान सभेमध्ये 15 महिला होत्या. ठीक आहे. किती महिला, 15 महिला. तर मग आयोग क्वेश्चन कसा विचारतात, तर एकीकडे त्यांची प्रांत दिलेली असतात आणि एकीकडे महिला, म्हणजे काय, तर जोड्या लावा. तर महत्त्वाच्या काही महिला असतात. आता हंसा मेहता हे कुठून होत्या, तर आपल्या बॉम्बे प्रांतामधून. त्यानंतर राजकुमारी अमृत कौर कुठून होत्या, तर संयुक्त प्रांत. त्यावर क्वेश्चन आलेला आहे. का, तर त्या आपल्या पहिल्या आरोग्यमंत्री सुद्धा होत्या. त्यानंतर सरोजिनी नायडू कुठून असेल, तर बिहारमधून. मालती चौधरी कुठून असेल, तर ओरिसामधून. त्यानंतर पहिल्या दलित महिला कोण असेल, ते सुद्धा लक्षात ठेवायचं, मद्रासमधल्या होत्या. परत एकमेव मुस्लिम लीगची महिला कोण होती, ते सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आता बघा बैठका आणि सत्र. तर मित्रांनो, बैठका आणि सत्र का महत्त्वाचं आहे, तर त्यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. तर आता बघा बैठक, आपण त्याला बैठका म्हणू. ठीक आहे. बैठका आणि सत्र किंवा अधिवेशन. आता बघा बैठका म्हणजे काय, एका दिवसासाठी काय असते बैठक. तर सत्र कसं असते, एक किंवा एका दिवसापेक्षा जास्त. बघा मित्रांनो, टोटल 168 बैठका झाल्या होत्या. किती, 168. काही पुस्तकात कमी जास्त असू शकतात. मग 168 बैठका आपल्याला माहीत असायला हव्या का, तर बिलकुल नाही. मग कोणत्या, तर 9 डिसेंबर 1946. किती, 9 डिसेंबर 1946. त्यानंतर 11 डिसेंबर 1946. परत 13 डिसेंबर 1946. ह्या 3 बैठका अतिशय महत्त्वाच्या आहे. का, तर यावर वारंवार आयोगाने काय विचारलेले आहे, क्वेश्चन विचारलेले आहे. तर 9 डिसेंबरला काय झालं असेल हे आपल्याला माहीत असायला हवं. 11 डिसेंबरला काय झालं आणि 13 डिसेंबरला काय झालं असेल. तर तुम्हाला माहीतच आहे 9 डिसेंबरला काय केलं आपण, तात्पुरते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड केली. परत 11 डिसेंबरला आपण परमनंट काय अध्यक्ष निवडले, परंतु उपाध्यक्ष निवडले का, तर नाही. मग 13 डिसेंबरला काय केलं असेल, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय मांडला, उद्दिष्टांचा ठराव, आणि 22 जानेवारी 1947ला स्वीकार केला. त्यामध्ये बंधुता वगैरे शब्द नव्हता. ठीक आहे. तर काही गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्या. आता बघा बैठका हे एका दिवसांचीच असतात. आता बघा सत्र किंवा अधिवेशन हे कसे असतात, एक दिवस किंवा एका दिवसापेक्षा जास्त. एक दिवस किंवा एका दिवसापेक्षा काय असेल, जास्त असेल. तर आता बघा किती सत्र झाले टोटल,
तसे 12 सत्र झालेले आहे मित्रांनो. बघा, आयोगानं एक वेळेस काय केलं तर 11 हे आन्सर दिलेलं आहे, बरोबर का. बघ, 11 ज्या वेळेस आन्सर दिलं होतं त्यावेळेस 12 हे ऑप्शन नव्हतं. परत आयोगानं 11 जेव्हा हे क्वेश्चन विचारलं त्याच्यानंतर काही क्वेश्चन विचारले आणि त्यांनी प्रश्नातच म्हटलं की शेवटचं सत्र. मग शेवटचं सत्र म्हणजे कोणतं ग्राह्य धरलं त्यांनी? 12वं सत्र हे ग्राह्य धरलेलं आहे. तर बघा, आता ही 12च्या 12 सत्र आपल्याला माहीत असायला हवे का? तर नाही. मग कोणते सत्रावर जास्त क्वेश्चन येतात? तसं आपल्याला पहिलं सत्र आणि बघा शेवटचं सत्र. शेवटचं सत्र कधी झालं असेल तर 24 जानेवारी 1950. सर्वात जास्त क्वेश्चन यावर आलेले आहे शेवटच्या सत्रावर. शेवटचं सत्र आपल्याला माहीतच असायला हवे की यामध्ये काय काय रिकमेंडेशन झालेले आहे. यामध्ये 284 सदस्यांनी काय केल्या? साईन केल्या. परत आपले पहिले राष्ट्रपती यांची सुद्धा निवड झाली, बिनविरोध निवड होती. परत राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांची काय केली? स्वीकार केला, म्हणजे गायल्या गेलं. अशा काही घडामोडी यामध्ये घडल्या गेल्या. परत आपली जी संसद म्हणजे तात्पुरती संसद म्हणून संविधान सभेलाच काय दिली? मान्यता. का? तर 1952 मध्ये काय झाले? आपल्या निवडणुका झाल्या. तर हे थोडं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. परत अजून यामध्ये एक दिवसीय सत्र कोणते असेल तर 6वं आणि 12वं. परत सर्वात मोठं सत्र कोणतं असेल तर सर्वात मोठं सत्र हे 7वं सत्र आहे. लक्षात ठेवायचं अशा काही फॅक्च्युअल गोष्टी, ठीक आहे. आता बघा मुस्लिम लीग. आता मुस्लिम लीग हे पहिल्या बैठकाला सुद्धा हजर नव्हती, पहिल्या बैठकीला हजर नव्हती, ठीक आहे. त्यानंतर अंतरिम सरकार म्हणजे 2 सप्टेंबर 1946ला सुद्धा हजर नव्हती. तर कधी झाली मग ही अंतरिम सरकारमध्ये? ऑक्टोबर 1946, ठीक आहे. परत आता बघा सर्वात महत्त्वाचा टॉपिक प्री आणि मेन्ससाठी मसुदा समिती. यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. तर मसुदा समिती स्थापन कधी झाली यावरच आयोगानं 2 वेळेस क्वेश्चन विचारला. कधी झाली? 29 ऑगस्ट 1947. कधी? 47. परत यामध्ये किती सदस्य होते तर 7 सदस्य होते. तर आयोग काय करतात? ही 7 सदस्य आपल्याला माहीत असायला हवी. का? तर खालीलपैकी कोणते सदस्य हे मसुदा समितीमध्ये नाही किंवा खालीलपैकी कोणते सदस्य हे मसुदा समितीमध्ये आहे. तर 7च्या 7 सदस्य आपल्याला माहीतच असायला हवे. परत त्यामध्ये 2 सदस्यांची बदल झाली, एक्सचेंज झाला. का? तर एकांचा मृत्यू झाला होता आणि एकांनी आजारपणामुळे राजीनामा दिला होता, ठीक आहे. ही अतिशय महत्त्वाची समिती आहे. परत बघा विविध समित्या. जेव्हा आपली संविधान सभा स्थापन झाली त्यानंतर काही कार्य करण्यासाठी म्हणजे काय वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन झाल्या. तर टोटल किती समित्या आहे? 22 समित्या होत्या. तर मग या 22 समित्याचे अध्यक्ष आपल्याला पाठ असायला हवेत का? तर नाही. मग कोणते अध्यक्ष म्हणजे कोणते अध्यक्ष आपल्याला माहीत असावं कोणत्या समितीचे? तर बघा, ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असेल, के.एम. मुन्शी असेल, सरदार वल्लभभाई पटेल असेल, ह्या समित्याचे अध्यक्ष आपल्याला माहीत असायला हवे. म्हणजे कोणत्या समित्याचे ते अध्यक्ष होते. का? तर आयोग एकीकडे समितीचं नाव देतात आणि एकीकडे व्यक्ती देतात. तर या व्यक्तीवरच त्यांनी रिपीटेड एरिया विचारला. परत अल्पसंख्याक उपसमिती आणि मूलभूत हक्क उपसमिती यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. तर आपल्याला अध्यक्ष झाले. आता उपाध्यक्ष. तर उपाध्यक्ष कोणते विचारतात संविधान सभेमध्ये? बघा, अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची आपण निवड केली होती 9 जानेवारीला. 9 डिसेंबरला आणि 11 डिसेंबरला काय केलं आपण? परमनंट अध्यक्ष निवडले. 9 डिसेंबरला तात्पुरते किंवा स्थायी अध्यक्ष. परंतु उपाध्यक्ष हे कधी निवडले हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हव्या. आता बघा सदस्यांच्या सह्या म्हणजे 284 सदस्यांनी साईन केल्या. तर किती सदस्य गैरहजर होते? 15. हे शेवटच्या सत्रात आपण मगा बघितलं नाही का? तेच 284 लक्षात ठेवायचं. फॅक्च्युअल डेटा आहे परंतु आयोग वारंवार विचारतात. परत आता नेक्स्ट टॉपिक म्हणजे काय आहे? आपली प्रस्तावना. आता याला खूप सारे नाव आहे. उद्देशपत्रिका म्हणतात, सरनामा म्हणतात, नांदी म्हणतात, बरोबर का? आणि इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात तर प्रिएम्बल. तर आता नेमकं प्रिएम्बल आहे काय? तर बघा, पिक्चर रिलीज होण्याच्या आधी आपण ट्रेलर बघतो की नाही, त्यावरून आपल्याला कळतात की पिक्चर कसा असेल.
मग प्रस्तावनेवरून आपल्याला काय कळेल की आपलं संविधान कसं आहे, बरोबर का. मग काय म्हणतात त्याला, घटनेची ओळख दाखवतात, सार दाखवतात, उद्देश दाखवतात, बरोबर का. यावर कधी कधी क्वेश्चन विचारले जातात. परत बघा स्रोत, म्हणजे आपण हे कोणाकडून घेतले असेल तर हे अमेरिकेकडून घेतलेले आहे. परत क्रमाने येणारे शब्द, तर यामध्ये बघा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. आयोगाने एक वेळेस काय म्हणतो आपण क्रमसुद्धा विचारलेला आहे. त्यानंतर न्याय, कोणते न्याय असेल, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला पाठ असायला हव्या क्रमाने. तर आयोगानं क्वेश्चन विचारले त्यामुळं इम्पॉर्टंट आहे. परत बघा काही शब्द असे आहे की त्यांचा अर्थ आयोग वारंवार विचारतात. मग सर्वच शब्दाचा अर्थ माहीत असावा का, तर नाही. परंतु बघा धर्मनिरपेक्ष, काय धर्मनिरपेक्ष आणि गणराज्य यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. धर्मनिरपेक्षाबद्दल सर्व कन्सेप्ट क्लिअर करा, गणराज्याबद्दल सर्व कन्सेप्ट क्लिअर करा. आता आपल्याला लिमिटेशन आहे व्हिडिओचा, बरोबर का, त्यामुळं सर्वच्या सर्व आपल्याला इथे घेता येणार नाही. त्यानंतर बघा क्रमाने येणारे शब्द आणि त्याचा अर्थ. घटना दुरुस्त्या, आता यामध्ये घटना दुरुस्त्या किती झाल्या असेल तर एकच घटना दुरुस्ती झालेली आहे. कधी 42वी घटना दुरुस्ती 1976. 3 शब्द ॲड केले होते आपण, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता किंवा आपण त्याला अखंडता म्हणतो. परत खटले, तर यामध्ये 5 खटले झालेले आहे, म्हणजे 5-6 खटले भरपूर खटले झाले. परंतु आपल्याला किती खटले महत्त्वाचे आहे तर 3च खटले. तर कोणते, 1960चा बेरुबारी खटला, त्यानंतर 1973चा केशवानंद भारती खटला असेल, त्यानंतर LIC खटला म्हणू आपण 1995चा. आणि त्यामध्ये त्यांनी कोणत्या रिकमेंडेशन केलेल्या असेल ते आपल्याला माहीत पाहिजे. आयोग वारंवार विचारतात. इयरसुद्धा आपल्याला माहीत असायला हवी सरनाम्याबद्दल. आता बघा घटनेची वैशिष्ट्ये, तर संघराज्य व्यवस्था कशी असेल यावरूनच आपल्याला कळेल की बाबा भारतीय संविधान कसं आहे. म्हणजे आपली युनियन सिस्टीम माहीत असेल तर आपल्याला हे लगेच कळेल की नागरिकत्व एकेरी आहे, संविधान सुद्धा कसं आहे आपलं एकेरी आणि लिखित आहे. आता विविध स्रोत, यावर भरपूर वेळेस क्वेश्चन विचारले जातात. विविध स्रोत म्हणजे काय, तर कोणत्या देशाकडून आपण काय घेतले. समजा प्रस्तावना कोणाकडून घेतलेली आहे, मूलभूत हक्क कोणाकडून घेतले, मार्गदर्शक तत्वे कोणाकडून घेतले, त्यानंतर कर्तव्य कोणाकडून घेतलेले आहे, राष्ट्रपती उपराष्ट्रपती पद हे कोणाकडून घेतलं, हे विचारतात. हे आपल्याला माहीत असायला हवी. परत आपली न्यायालयीन व्यवस्था तर माहीतच आहे, एकेरी न्यायालयीन व्यवस्था आपली आहे. ठीक आहे, तर यामध्ये हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे विविध स्रोतचा. आता बघा संघराज्य व त्याची राज्यक्षेत्र, तर यामध्ये व्याख्या म्हणजे काय, भारत हा राज्याचा संघ असेल, बरोबर का. त्यामध्ये काही कन्सेप्ट असेल ते लक्षात ठेवायचे. परत बघा इथे आर्टिकल 1 आणि आर्टिकल 3 यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. परत जेव्हा राज्याची निर्मिती किंवा राज्याचे नाव आपण चेंजेस करतो त्यावेळेस नाही का राष्ट्रपतीचा रोल काय असेल, म्हणजे आधी शिफारस घ्यावी लागतात का. परत विधिमंडळाला काय अधिकार आहे, त्यानंतर काय संसदेला काय अधिकार आहे, त्यावरच वारंवार क्वेश्चन रिपिटेशन होतात. परत बघा राज्य पुनर्रचना आयोग, आता यामध्ये नाही का वारंवार आयोग क्वेश्चन विचारतात. मग धर आयोग असेल, बरोबर का. त्यानंतर आपलं JVP समिती आहे, परत नाही का फजल अली समिती आहे. तर काय यांचं माहीत असायला हवं आपल्याला, त्यांची स्थापना कधी झाली, त्यानंतर त्यांनी शिफारशी काय केल्या, त्यांनी अहवाल काय दिला. परत महाराष्ट्राबद्दल काही तरतुदी असेल, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, हे कोणत्या समितीनं म्हटलं, त्यावर सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. परत स्वातंत्र्य विदर्भाचं राज्य असावं, कोणत्या समितीने शिफारस केली ते सुद्धा विचारलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र रिलेटेड काही गोष्टी असेल तर ते आपल्याला लक्षात ठेवायच्या. तर यामध्ये फजल अली आयोग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांचे सदस्य सुद्धा विचारले जातात की खालीलपैकी कोणते फजल अली आयोगामध्ये सदस्य होते आणि कोणते नव्हते. ठीक आहे. परत त्यांची स्थापना आणि अहवालावर सुद्धा काय आलेला आहे, क्वेश्चन आलेला आहे, लक्षात ठेवा. परत बघा विविध निर्माण झालेली राज्ये म्हणजे काय, तर यांचा क्रम विचारायचे. आता क्वेश्चन येणं त्यावर बंद झाला, परंतु रिपीटेड एरिया झाला तर आपल्याला निश्चितच माहीत असायला हवी. म्हणजे 14 राज्य जेव्हा निर्माण झाली त्यानंतर 15-16 ते आज किती आहे 28 राज्य, यांचा क्रम आपल्याला नीट माहीत असायला हवा. आयोगानं त्यावर आधी क्वेश्चन विचारलेले आहेत. आता बघा नागरिकत्व.
नागरिकत्व या टॉपिकवर तेवढे क्वेश्चन विचारले जात नाही, तर मग यांचे प्रकार विचारले जातात. किती प्रकारे असेल तर 5 प्रकारे: जन्माने, वंश परंपरेने, नोंदणीद्वारे, स्वीकृतीद्वारे, क्षेत्र विलिनीकरणाने. ठीक आहे. परत यामध्ये आर्टिकल किंवा आपण कलम 11 हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. परत बघा, भारतीय नागरिकत्व कायदा कधीचा असेल तर 1955, यावर सुद्धा क्वेश्चन रिपीट झालेले आहे. परत आता नुकताच CAA काय तर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 हे करंट रिलेटेड आहे, हे सुद्धा नीट करा येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी आहे. तर बघा, नागरिकत्वावर कोणता एरिया महत्त्वाचा, प्रकार विचारले जातात, प्रकारवरच भरपूर वेळेस क्वेश्चन आलेले आहे. परत भारतीय नागरिकत्व कायदा कधीचा आहे, कलम 11 लक्षात ठेवा आणि CAA. ठीक आहे. नागरिकत्वावर एवढे क्वेश्चन विचारले जात नाही. आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक मूलभूत हक्क. तर आता याची संकल्पनाच आपल्याला माहीत असायला हवी. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहे का, तर असेल तर काय आहे बाबा, कोणत्या देशाकडून घेतले. त्यानंतर बघा, प्रकार किती होते, सुरुवातीला किती प्रकार होते, 7 होते, बरोबर का. नंतर 44वी घटना दुरुस्ती 1978, आपण काय केलं, संपत्तीचा अधिकार हा काढून टाकलेला आहे मूलभूत हक्कातून. त्यांना काय बनवला, कायदेशीर हक्क बनवला, 300A मध्ये ॲड केला. परत भाग 12 आणि प्रकरण 4 मध्ये ते ॲड केलेलं आहे. ठीक आहे. परत बघा, संरक्षणकर्ता. मग संरक्षणकर्ता म्हणजे काय, जर आपल्या मूलभूत हक्काविषयी कायदे बनवलेले असेल, कोण संसदे असो, म्हणजे संसदच बनवतात कायदे मूलभूत हक्काविषयी, तर ते कायदे योग्य आहे की नाही ते ठरविण्याचा अधिकार कोणाला असेल, आपल्या न्यायव्यवस्थेला. ठीक आहे. बघा, आता न्यायव्यवस्थेचे कार्य आर्टिकल 32 नुसार काय, सुप्रीम कोर्ट, आणि आर्टिकल 226 नुसार काय असेल, हायकोर्ट. ठीक आहे. हे डिसिजन देत असतात कशाबद्दल, मूलभूत हक्काबद्दल. तर हे लक्षात ठेवायचं. संरक्षणकर्ता कोण आहे म्हटले, तर आपलं सुप्रीम कोर्ट आहे. परत बघा, आणीबाणीच्या वेळेस मूलभूत हक्कावर होणारे परिणाम. काही हक्क असे आहेत की ते आणीबाणी असो की काही असो काय असतात, तसेच राहतात, निलंबित होत नाही. 20 आणि 21 आर्टिकल खूप वेळेस रिपीटेड एरिया आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. परत बघा, 19 बाबत जर अंतर्गत आणीबाणी असेल तर 19 काय होत नाही, निलंबित होत नाही. बाह्य आणीबाणीने 19 निलंबित होतात. परंतु कोणतीही आणीबाणी असो 20 आणि 21 निलंबित होणार नाही. मग यामध्ये घटना दुरुस्ती तर आपण बघितली, 44वी घटना दुरुस्ती असेल. परत आपली 86वी घटना दुरुस्ती काय, तर शिक्षणाचा हक्क आपण 21A मध्ये ॲड केला. तर बघा, मग आता कोणते आर्टिकल्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, 14 असेल, त्यानंतर 15(2). ठीक आहे. 17 आर्टिकल आपल्याला व्यवस्थित माहीत असायला हवे. त्यानंतर 19A आणि 19(2) खूपच रिपीटेड एरिया आहे, यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. परत आपल्याला 21 आणि 21A अतिशय महत्त्वाचे आहे. 23 असो, त्यानंतर काय आपलं 25 असो. परत आपले 32 हे आर्टिकल डिटेल्स करायचे, आणि मग राहिलेले आर्टिकल काय, तर त्यांच्या हेडिंगवर येतात, बरोबर का. हेडिंगवर क्वेश्चन विचारले जातात. 22 वगैरे असेल, 20 आर्टिकल असेल. ठीक आहे. राहिलेल्या आर्टिकलच्या हेडिंगवर येतात की 22 आर्टिकल कशासाठी आहे, अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण म्हणतो आपण. ठीक आहे. त्या हेडिंगवरच विचारतात क्वेश्चन. तर हे थोडे डिटेल्स करायचे. आता बघा, मूलभूत हक्क झाल्यानंतर मार्गदर्शक तत्वे, याला काय म्हणतो आपण, DPSP. ठीक आहे. यांची संकल्पना, जेवढ्याही आपल्या ज्या योजना असतात ते कोणत्याद्वारे येतात, तर मार्गदर्शक तत्वाद्वारे. लाडकी बहीण योजना असो, प्रधानमंत्री कोणत्याही योजना असो, मार्गदर्शक तत्वेद्वारे येतात. बघा, यामध्ये स्रोत म्हणजे हे कोणत्या देशाकडून घेतले आपण, बरोबर का, तर आयर्लंड या देशाकडून आपण स्वीकार केलेला आहे. क्रमाने येणारी कलमे म्हणजे काय असेल, 40 आणि 44 या आर्टिकलवर वारंवार क्वेश्चन विचारलेले आहे, लक्षात ठेवायचं, बरोबर का. का तर डायरेक्ट आयोग विचारतात 40 आणि 44 कलम कशासाठी आहे. परत बघा, 44 हे आर्टिकल करंट रिलेटेड सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी गोवा या राज्यात समान नागरी कायदा होता, परंतु स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड या राज्यानं काय केलेलं आहे, समान नागरी कायद्यांचा स्वीकार केला. परत आपल्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा समान नागरी कायद्याबद्दल स्पीच केलेला आहे.
परत यामध्ये कोणती आर्टिकल महत्त्वाची आहे तर बघा 40, 44, 19 म्हणजे 39 आहे. त्यानंतर बघा 45 आर्टिकल असेल, त्यानंतर 43 असेल, 48, 50 आणि 51. ठीक आहे, यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात, जोड्या लावायला येतात. परंतु 40 आणि 44 हे तर आपल्याला माहीतच असायला हवी, बाकी जोड्या लावामध्ये विचारली जातात. आता बघा यामध्ये घटना दुरुस्त्या, तर घटना दुरुस्त्या आत्तापर्यंत 5 झालेल्या आहे. तर बघा बऱ्याच बुक्समध्ये, काही बुक्समध्ये 7वी घटना दुरुस्ती दिलेली नाही. परत कोणती झाली असेल 42वी, त्यानंतर 44, त्यानंतर 86 आणि 97. ठीक आहे, ह्या घटना दुरुस्त्या आपल्याला माहीत असायला हव्या. 42व्या घटना दुरुस्तीने सर्वात जास्त काय विचारले जातात, क्वेश्चन विचारले जातात. तर 42व्या घटना दुरुस्तीमध्ये 39F हे आर्टिकल जर सोडलं तर त्यामध्ये जिथे जिथे ये दिसतो आपल्याला ते काय असेल 42व्या घटना दुरुस्तीने ॲड केलेले आहे. मग 39A असो, 43A असो, ठीक आहे, त्यानंतर काय असेल 48A, जिथे जिथे ये दिसतात ते 42व्या घटना दुरुस्तीने ॲड केलेले आहे. परत यामध्ये वर्गीकरण सुद्धा माहीत असायला हवी आपल्याला. किती प्रकारचे वर्गीकरण आहे तर 3 प्रकारचे, समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी. ठीक आहे. आता बघा मूलभूत कर्तव्य, नेक्स्ट चॅप्टर कोणता आहे म्हणजे किंवा टॉपिक कोणता आहे आपला तर मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्याविषयी काय विचारले जातात तर मूलभूत कर्तव्याविषयी आपल्याला घटना दुरुस्त्या महत्त्वाच्या आहे. कोणती 42वी घटना दुरुस्ती 1976. किती ॲड केले असेल तर आपण त्यावेळेस 10 मूलभूत कर्तव्य ॲड केलेले आहे. परत सुवर्णसिंह समिती, सरदार सुवर्णसिंह समिती, यावर सुद्धा वारंवार क्वेश्चन विचारतात. आयोग दुसरीच समिती देतात, ते समिती लक्षात ठेवायची. या समितीनं 8 शिफारशी केल्या होत्या, परंतु यांचा किती 6 शिफारशी गव्हर्नमेंटनं मान्य केल्या. 2 शिफारशी यांच्या मान्य नाही केल्या. कोणत्या तर मतदान करणे आणि कर भरणे. त्यानंतर बघा क्रमाने येणारी कलमे म्हणजे काय तर जी आपली ए ते के आहे मूलभूत कर्तव्य, ते आपल्याला माहीत असायला हवी, त्यांचा क्रमच माहीत असायला हवा. हा नवीन पॅटर्न आलेला आहे. ठीक आहे, आयोग विचारतात. परत बघा स्रोत झालं, त्यानंतर समिती झाले. परत आपली एक घटना दुरुस्ती राहिलेली आहे, कोणती 86वी घटना दुरुस्तीने के हे आपण ॲड केलेलं आहे, तर हे लक्षात ठेवा. परत हे भारतीय नागरिकांनाच लागू आहे, परकीय व्यक्तींना लागू आहे का तर बिलकुल नाही. आता बघा घटना दुरुस्त्या, तर सर्वच्या सर्व घटना दुरुस्त्या महत्त्वाच्या आहे का तर नाही. मग कोणत्या घटना दुरुस्त्या महत्त्वाच्या 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 52वी घटना दुरुस्ती, बरोबर का, 61 घटना दुरुस्ती, त्यानंतर आपण म्हणू 86वी खूपच महत्त्वाची आहे, त्यानंतर 97 आणि आत्ताच्या लेटेस्ट घटना दुरुस्त्या ज्या झालेल्या आहे त्या घटना दुरुस्त्या महत्त्वाच्या आहे, करंट रिलेटेड. पूर्णच्या पूर्ण म्हणजे 100च्या वर घटना दुरुस्त्या झाल्या, तर सर्वच्या सर्व लक्षात राहील का नाही राहणार. म्हणजे महत्त्वाचे आहे त्यावरच जोड्या लावायला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. परत घटना दुरुस्त्याचे प्रकार किती आहे 3 प्रकार आहे, ते सुद्धा लक्षात ठेवा. परत बघा आता काही टॉपिक असे आहे जसं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती झालं, त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ असेल, पंतप्रधान असेल, यावर तेवढे क्वेश्चन विचारले जात नाही. ठीक आहे. तर मग यामध्ये काय लक्षात ठेवायचं बघा, राष्ट्रपती, ठीक आहे, त्यानंतर काय पंतप्रधान, त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ आणि आपण संसद. तर यावर क्वेश्चन तेवढे विचारले जात नाही. संसदेवर सुद्धा आजपर्यंत कंबाईनला कमीच क्वेश्चन आलेले आहे. राष्ट्रपतीवर काय लक्षात ठेवायचं, काही जे आर्टिकल्स आहे 52 झालं, 54 झालं, 56 झालं, त्यानंतर त्यांची निवडणूक प्रक्रिया वगैरे कशी असेल ते लक्षात ठेवा. आता पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपतीविषयी काही आर्टिकल्स आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. का तर त्यावर वारंवार काय विचारले जातात
क्वेश्चन विचारले जातात. 74 आर्टिकल असेल, त्यानंतर 75 असेल, त्यानंतर 78. तर बघा 74 आर्टिकलमध्ये काय उल्लेख केलेला आहे? राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी कोण असेल? मंत्रिमंडळ असेल. कोणाच्या अंडरमध्ये? तर पंतप्रधानांच्या अंडरमध्ये. आता 75 यामध्ये सब कलमा सुद्धा आहे. 75(1) असेल, 75(2), 75(3), 75(6) वगैरे पर्यंत काय आहे? सब कलमा. तर हे आपल्याला माहीतच असायला हवे. त्यामध्ये अजून एक 75(3) नुसार मंत्रिमंडळ हे कशाला जबाबदार असेल? लोकसभेला. परत 78 ही आर्टिकल यामध्ये काय सांगितलेलं आहे? पंतप्रधानांचे कर्तव्य सांगितले. जर काही माहिती मागितली कोणी? राष्ट्रपतींनी, तर कोणाला द्यावं लागेल? राष्ट्रपतींना. कोण देईल? तर आपले पंतप्रधान देईल. मग हे करत असताना सुद्धा बघा आपलं राज्य मंत्रिमंडळ असेल, ठीक आहे, काय? राज्यपाल, त्यानंतर राज्यपाल असेल, त्यानंतर आपले CM असेल, बरोबर का? आणि राज्य मंत्रिमंडळ. ही जी आर्टिकल जेव्हा आपण करतो त्यावेळेस कंपेअर अभ्यास करायला हवा. 163 आर्टिकल, त्यानंतर 164 आर्टिकल आणि 167. आता 163 मध्ये काय असेल? तर 163 मध्ये सांगितलं गेलं की बाबा राज्यपालांना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या अंडरमध्ये काय असेल? मंत्रिमंडळ असेल. मग 164(2) नुसार काय? तर विधानसभेला कोण जबाबदार असेल? तर राज्य मंत्रिमंडळ. परत यामध्ये काही सब आर्टिकल आहे, ते सुद्धा आपल्याला काय माहीत असावं. म्हणजे 15% जास्त काय? मंत्रिमंडळाची संख्या नसली पाहिजे. इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. इथे 12 मंत्री असले पाहिजे. हे टेक्निकल डिटेल्स लक्षात ठेवा. हा रिपीटेड एरिया आहे. 74 असो, 75 असो, 78 असो, 163, 164 आणि 167. तर 167 ही कलम आपल्या कशाचे? मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे की राज्यपालांना काय देणे? माहिती देणे. ठीक आहे. तर बघा राष्ट्रपती झालं, उपराष्ट्रपती. आता उपराष्ट्रपती आर्टिकल किती आहे? 63, 66 आणि 69 हेच लक्षात ठेवा. 63 नुसार राष्ट्रपती असेल, त्यानंतर हे निवडणूक आहे आणि हे शपथ आहे. परत थोडी माहिती मिळवायची. परंतु आधी कोणता एरिया करायचा हे मी सांगणार आहे. म्हणजे कोणते टॉपिक आधी करायचे तर व्हिडिओच्या एंडिंगला बघू आपण. परत बघा राज्यपाल. आता राज्यपाल आपल्याला माहीतच असायला हवे. ठीक आहे. राज्यपाल पद हे कुठून घेतलेलं आहे, त्यानंतर त्यांचे कार्यकारी अधिकार वगैरे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवे. का? तर रिपीटेड एरिया आहे. परत आर्टिकल सुद्धा माहीत असायला हवीत. का? तर राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे जवळपास अधिकार सारखेच आहे, परंतु काही अपवाद असतात. निवडणूक झालं, त्यानंतर काय म्हणू आपण, न्यायदानाचा जो हे आहे अधिकार आहे त्यामध्ये थोडे डिफरन्स आहे. ठीक आहे. आता बघा पंतप्रधान तर आपण बघितलेलेच आहे. ठीक आहे. मुख्यमंत्रीची कर्तव्य सुद्धा बघितलेली आहे. परत एक गोष्ट लक्षात ठेवायची की कॅबिनेट. काय? कॅबिनेट हा शब्द 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये आपल्या घटनेत ॲड केलेला आहे. आधी होता का? तर मूळ घटनेमध्ये नव्हता. यावर 2 वेळेस क्वेश्चन विचारलेले आहे, लक्षात ठेवायचं. परत बघा राज्याचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. तर याचा आर्टिकल 148 आणि 151, 148 ते 151. तर आता हे काय करत असतात? ऑडिट करत असतात. लोकलेखा समितीचे काय म्हणतात यांना? मित्र मार्गदर्शक म्हणतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. आर्टिकल विचारले जातात. ऑडिट कोणते करतात? केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा लोकल गव्हर्नमेंट असतो. परत अहवाल ते राष्ट्रपतींना देतात आणि मांडण्याचा व्यवस्था कोण करतात? तर आपले राष्ट्रपती मांडत असतात. संसदेमध्ये राष्ट्रपती मांडण्याची व्यवस्था करतात. ठीक आहे. परत बघा हे टॉपिक लहान आहे परंतु अतिशय महत्त्वाचे आहे. महान्यायवादी आणि महाधिवक्ता म्हणतो आपण यांना. का? सर्वोच्च कायदा अधिकारी. जेव्हा सरकार विरुद्ध कोणी जर याचिका दाखल केलेली असेल किंवा खटला टाकलेला असेल तर कोण उत्तर देत असतात? महान्यायवादी आणि महाधिवक्ता. तर हे केंद्रासाठी आहे, बरोबर का? आणि महाधिवक्ता कशासाठी असेल? तर राज्यासाठी. यांचा आर्टिकल 76 आहे. परत यांचा आर्टिकल 165 आहे.
तर बघा ही आर्टिकल्स आपल्याला माहीत असायला हवी. परत बघा यांची नेमणूक, पगार, भत्ते, ठीक आहे, तर हे कोण ठरवतात? तर केंद्रात राष्ट्रपती आणि राज्यात कोण? राज्यपाल. तर आयोग काय करतात? केंद्रात संसद कायद्याद्वारे म्हणतात आणि राज्यात काय म्हणेल? तर विधिमंडळ कायद्याद्वारे. इथेच आपल्याला ट्रॅप करतात. तर काय असेल हे लक्षात ठेवायचं. राष्ट्रपती आणि कोण? राज्यपाल ठरवतात. ठीक आहे. परत बघा यांना घटनेमध्ये कार्यकाळ दिलेला आहे का? तर नाही. मग कोणाच्या मर्जीवर? तिकडे राष्ट्रपतीच्या आणि इकडे राज्यपालांच्या. वारंवार रिपीटेड एरिया आहे. परत बघा यांना संसद सदस्याप्रमाणे विशेष अधिकार आहे, परंतु मतदानाचा अधिकार आहे का? तर नाही. का? तर हे सदस्य नसतात. त्यामुळं कशाचे? संसद सदस्य आहे का? तर नाही आहे. सभागृहामध्ये त्यांना बोलण्याचा, त्यानंतर भाषण करण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. दोघांना सुद्धा लक्षात ठेवायचं. वारंवार क्वेश्चन विचारले जातात. आता बघा केंद्रीय मंत्रिमंडळ आपण बघितलेच. संसदेवर तेवढे क्वेश्चन येतात का? तर येत नाही. आता बघा राज्य विधिमंडळ हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. का? तर आपल्याला यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. राज्यपाल असो, राज्य विधिमंडळ असो. ठीक आहे. तर आता बघा विधानसभेची संख्या म्हणजे काय? मॅक्झिमम आणि मिनिमम संख्या विचारली जातात. विधानसभा आणि इकडे विधान परिषद. ठीक आहे. तर विधानसभेची मॅक्झिमम संख्या किती असेल? तर 500 आणि मिनिमम 60. परत महाराष्ट्राची किती आहे? 288. नुकतेच आता काय इलेक्शन जाहीर झालेले आहे. परत बघा मॅक्झिमम कोणतं राज्य असेल? तर यूपी. किती आहे? 403. परत बघा विधान परिषद. आता विधान परिषदबद्दल आपल्याला माहीत असायला हवे की हे किती राज्यामध्ये आहे. किती राज्यामध्ये आहे सध्या? 6 राज्य. यूपी, त्यानंतर बिहार, मधात महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक आपल्याला लागून असलेलं, परत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. हीच राज्य आपल्याला विचारली जातात किती राज्यात आहे. आणि काय करतात आयोग? कधी कधी खालीलपैकी विधान परिषद कोणत्या राज्यामध्ये नाही. ठीक आहे. या 6 राज्याव्यतिरिक्त एक राज्य दिल्या जाते. तर विधान परिषद अतिशय महत्त्वाचं आहे. परत बघा यांची संख्या माहीत असायला हवी. मिनिमम किती असेल? तर 40 आणि मॅक्झिमम किती असेल? 1/3. कशाच्या? विधानसभेच्या. ठीक आहे. ह्या काही गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्या विधान परिषदेबद्दल. परत विधान परिषद नष्ट आणि निर्माण करण्याचा अधिकार कोणाला असेल? तर संसदेला. तर हे टेक्निकल डिटेल्स लक्षात ठेवा. आधी काय करतो राज्य? कोणतंही राज्य समजा विधान परिषद निर्माण करायची असेल तर पहिले आपल्या विधिमंडळामध्ये काय करतात? ते ठराव मांडतात. तर ते कसं असेल? विशेष बहुमताने. आणि मग ते संसदेकडे पाठवतात. संसदेला वाटलं की बाबा ठीक आहे आपण काय करू? राज्यांनी म्हटलं तर आपण निर्माण करू. तर संसदेत कसं असते? साधं बहुमत. आणि आर्टिकल किती? 169. विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे. परत यामध्ये हा एरिया विचारला जातं. परत राष्ट्रपती किती? 12 मेंबरची काय करतात? निवड करतात. शिक्षक मतदारसंघातून किती आहे? त्यानंतर आपण काय म्हणतो? शिक्षक मतदारसंघ असेल. त्यानंतर वेगवेगळे मतदारसंघ असतात ते लक्षात ठेवा. विधानसभेतून किती निवडून दिले जातात? स्थानिक स्वराज्य संस्थेतून किती निवडून दिले जातात? ठीक आहे. परत पदवीधर मतदारसंघातून किती निवडून दिले जातात? हे लक्षात ठेवायचं. विविध अधिकार. मग अधिकार कोणकोणते अधिकार असेल यांना हे सुद्धा लक्षात ठेवा. आता बघा न्यायव्यवस्था. तर न्यायव्यवस्थेवर क्वेश्चन येतात का? तर हो येतात. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यावर एक तरी क्वेश्चन असतो. तर सर्वोच्च न्यायालय. आता बघा यांची न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार. त्यानंतर काही आर्टिकल्स असे असतात की ते आपल्याला माहीत असायला हवी. आता बघा सुप्रीम कोर्ट असेल, न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतात? तर इथे संसद. ठीक आहे. मग सुरुवातीला
जेव्हा 1950मध्ये काय झालं, 26 जानेवारी 1950ला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली, 28 जानेवारी 1950ला उद्घाटन झालं. तर तेव्हा किती न्यायाधीश होते, तर सुरुवातीला 8 आणि सध्या किती आहे, 34 आहे. परत आता सध्याचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश कोण असेल त्यांचं आपल्याला माहीत असायला हवे. का तर करंटमध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर त्यामध्ये काय विचारतात, सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण, बरोबर का. मग याच्या आधीचे सुद्धा आपल्याला न्यायाधीश माहीत असायला हवे. 50 असेल तर 49वे सुद्धा माहीत आणि 50वे सुद्धा माहीत. परत त्यांनी कोणत्या हायकोर्टमध्ये काय न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवीत. ठीक आहे. परत यामध्ये काही आर्टिकल्स असतात. 129 आर्टिकल असेल, 131 आर्टिकल असेल, त्यानंतर 141 असेल, 143 असेल, अशी आर्टिकल्स आपल्याला माहीत असायलाच हवीत. का तर जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारले जातात. परत हायकोर्टबद्दल काय माहीत असायला हवे, म्हणजे यांची न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतात, तर इकडे राष्ट्रपती. ठीक आहे. त्यानंतर यांची काही आर्टिकल्स असतात ते सुद्धा आपल्याला माहीत असायला हवी. यावर एक तरी क्वेश्चन विचारले जातात. आता बघा, ठीक आहे, न्यायव्यवस्था झाला. आता केंद्र राज्य संबंध हे सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. का तर यावर एक क्वेश्चन फिक्स असतो, म्हणजे आत्तापर्यंत तरी विचारलेला आहे. याच्या पुढे आपण काही सांगू शकत नाही, परंतु आयोग काय करत असतो तोच पॅटर्न फॉलो करतो. म्हणून आपल्याला जे आधी महत्त्वाचा एरिया असतो तोच व्यवस्थित करायचा. आता बघा, हा टॉपिक तसा किचकट आहे, परंतु आयोग कुठे क्वेश्चन विचारतात, कायदेविषयक अधिकार यावर क्वेश्चन विचारले जातात. परत यामध्ये सरकारी आयोग आणि पंची आयोग हे डिटेल्स करावे लागेल. सरकारी आयोग तर फुल डिटेल्स करावं लागतात. का तर त्यावर रिपीटेड एरिया आहे आणि वारंवार क्वेश्चन विचारतात. तर आता बघा, कायदेविषयक अधिकार म्हणजे संसदेला काय अधिकार असेल, कुठे कुठे कायदा करू शकतात, आणि आपल्या राज्य विधिमंडळाला काय अधिकार असेल, कुठे हे करतात काय कायदे. परत बघा, संघसूची असेल, राज्यसूची असेल आणि समवर्त सूची. आता समवर्त सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. आयोगानं काय क्वेश्चन विचारला. परत बघा, संघसूचीमध्ये कोणते कोणते टॉपिक येतात, बरोबर का. तर हे लक्षात ठेवा. का आधी आयोगानं विचारले तेच क्वेश्चन लक्षात ठेवा. वजन मापे आणि मानांके, म्हणजे वजन मापे आणि काय म्हणू, मानके किंवा युनिट म्हणू, हे कुठे येतात, संघसूचीत येतात. त्यामध्ये राज्यसूचीमध्ये बघा काय येतात. त्यानंतर जकात कुठे येतात. परत वजन मापे हे वेगळं आहे आणि वजन मापे मानांके हे वेगवेगळ्या सूचीत येतात. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. तसंच जकात सुद्धा लक्षात ठेवा कोणत्या सूचीत येतात. का तर आयोग वारंवार विचारतात. तसं तर यामध्ये खूप सारे विषय असतात, परंतु एवढे आपल्याला लक्षात ठेवता येत नाही. तर काय करा, आधी जे आलेले आहे तेच व्यवस्थित करा. ठीक आहे. परत बघा, प्रशासकीय संबंध यावर तेवढे क्वेश्चन विचारले जात नाही. वित्तीय संबंधावर सुद्धा तेवढे क्वेश्चन विचारले जात नाही. तर सरकारी आयोग कधी स्थापन झाला, 1983ला. अहवाल कधी दिला, 1988ला. यामध्ये किती सदस्य होते, तर लक्षात ठेवायचं, शिवरामन आणि शेन नावाचे सदस्य होते. त्यावर क्वेश्चन आलेला आहे, खालीलपैकी सरकारी आयोगामध्ये नसलेले सदस्य कोणते. तर सदस्य सुद्धा पाठ ठेवा. त्यानंतर स्थापना कधी झाली, अहवाल कधी दिला आणि शिफारशी. काही पुस्तकात कमी जास्त शिफारशी असू शकतात. 247 शिफारशी त्यांनी केलेल्या आहे, परंतु 247 शिफारशी आपल्याला माहीत असायला हव्यात का, तर नाही. आणि एवढ्या पाठसुद्धा होणार नाही. तर मग कोणत्या शिफारशी आपल्याला आवश्यक आहे, तर आयोगानं आत्तापर्यंत जो रिपीटेड एरिया आहे त्यावरच वारंवार क्वेश्चन विचारले, तेच आपल्याला माहीत असायला हवीत. परत बघा, पंची आयोग कधी स्थापन केला, 2007. आणि अहवाल कधी दिला, 2008ला. सदस्य किती होते, तर 5. आणि काही यांनी शिफारशी केल्या जे आयोगानं विचारलेल्या आहे, त्याच शिफारशी आपल्याला माहीत असायला हव्यात. आता बघा, सरकारी आयोग असेल, स्थापना 1983. अहवाल कधी दिला, 1988ला. 4 वेळेस काय यांना वाढून दिलेला आहे काय कार्यकाळ. परत बघा, हे 4 सुद्धा लक्षात ठेवा. यांचे सदस्य लक्षात ठेवा आणि शिफारशी लक्षात ठेवायच्या. वारंवार रिपीटेड एरिया आहे.
एक वेळेस तर आयोगानं असं विचारलं होतं की सरकारी आयोग कशासाठी स्थापन केला, कशासाठी असेल, केंद्र राज्य संबंध. परत राजमन्नार आयोग आहे, त्यानंतर आनंदपुरम आयोग आहे. तर काही फक्त आयोगाचे हेडिंग सुद्धा माहीत ठेवा. तर काय होऊ शकतात की खालीलपैकी केंद्र आणि राज्य संबंध यामध्ये असलेले आयोग कोणते असं विचारू शकतात किंवा नसलेले आयोग विचारतात. परंतु हे डिटेल्स करा. सरकारी आयोग तर अतिशय महत्त्वाचा आहे आणि पंच आयोग सुद्धा. आता बघा लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोग म्हणजे काय, केंद्रीय लोकसेवा आयोग असेल आणि राज्य लोकसेवा आयोग असेल. तर यांचं काय महत्त्वाचं आहे, सदस्य संख्या घटनेमध्ये निश्चित नव्हती. मग कोण ठरवतात, तिकडे बघा केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग. मग यामध्ये काय महत्त्वाचं आहे, सदस्य संख्या. ठीक आहे, घटनेमध्ये यांची तरतूद नाही आहे की किती सदस्य संख्या असावी. मग कोण ठरवतात, इकडे राष्ट्रपती आणि इकडे कोण, राज्यपाल. या दोघांसाठी एकच काय आहे, आर्टिकल आहे 315. ठीक आहे. परत बघा सदस्यांची नेमणूक कोण करतात, इकडे राष्ट्रपती, इकडे कोण करतात, राज्यपाल. परत मित्रांनो यांना पदावरून कोण दूर करतात, तर हा पॉइंट जरा लक्षात ठेवा. पदावरून दूर इकडे राष्ट्रपती आणि इकडे कोण असेल, तर राष्ट्रपतीच असेल, हे लक्षात ठेवायचं. परत यांचे पगार भत्ते कसे असतात, कार्यकाळ किती असतो, काही गोष्टी लक्षात ठेवा. कधी कधी काय असतात बघा, आपलं लोकसेवा आयोग. ठीक आहे, त्यानंतर निवडणूक आयोग, परत आपली राजभाषा म्हणतो, यावर काय असतात, या तीन पैकी एक क्वेश्चन विचारला जातो. आता बघा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजे काय, UPSCचे अध्यक्ष कोण, हे सुद्धा लक्षात ठेवा. का, तर याच्या आधी सुद्धा करंट रिलेटेड क्वेश्चन आलेले आहेत. आता बघा निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाबद्दल आपण आताच सांगितलं. काय, तर बाबा यांची स्थापना कधी असेल, 324 या आर्टिकलनुसार काय झालेली आहे, यांची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. परत बघा यांची कार्य काय आहेत. परत हा आयोग एक सदस्यीय कधी होता, बहुसदस्यीय कधी होता, हे लक्षात ठेवायचं. त्यांची कार्य काय असेल, निवडणुका वगैरे घेणे, बरोबर का, याविषयी थोडं डिटेल्स वाचा. ठीक आहे. मग याबरोबरच काय करायचं आपण, राज्य निवडणूक आयोग. तर बघा आता हे केंद्रासाठी आणि राज्यासाठी कसं असेल, आपले विधिमंडळाच्या काय निवडणुका कोण घेत असेल, डिटेल्स बघू आपण. केंद्रीय निवडणूक आयोग आणि काय राज्य निवडणूक आयोग. आधी तर आपल्याला आर्टिकल्स माहीत असायला हवी. किती आर्टिकल आहे, 324 नुसार, बरोबर का. यामध्ये मग 243 के, बरोबर का. आता बघा क्वेश्चन कुठे येतात, तर हे कशाच्या निवडणुका घेतात, तर कशाच्या, संसद झाली आपलं, बरोबर का. उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, संसदेचाच राष्ट्रपती येतात, उपराष्ट्रपती. तसेच आपण काय म्हणतो बघा, विधानसभा आणि विधान परिषद, हे लक्षात ठेवा. कोण घेतात, तर केंद्रीय निवडणूक आयोग, बरोबर का. विधानसभा असेल, विधान परिषद असेल. ठीक आहे. मग राज्य लोकसेवा आयोग कशाच्या निवडणुका घेईल, ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, काय असेल, ग्रामपंचायतपासून ते महानगरपालिकेपर्यंत, हे लक्षात ठेवायचं. यांचं आर्टिकल सुद्धा लक्षात ठेवा. बघा 1992 मध्ये उल्लेख केलेला आहे, काय 73-74व्या घटनादुरुस्तीनं सांगितलं की राज्य निवडणूक आयोग असावा. परंतु आपण कधी स्थापन केला, 26 एप्रिल 1994 मध्ये, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघा राजभाषा निवडणूक आयोग.
आता घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था आपल्याला विचारत नाही, परंतु लक्षात ठेवायचं SC ST झालं किती आर्टिकल असेल? SC साठी 338 ए, बरोबर का? OBC साठी 338 बी. त्यानंतर UPSC MPSC तर आपण बघितलंच किती आहे? 315. निवडणूक आयोग 324. वित्त आयोग असेल 280. आता बघा यामध्ये काय महत्त्वाचं आहे, यांची कधी स्थापना झाली? 2004. कायदा कधीचा आहे? 2003चा आहे. तसंच OBCची स्थापना कधी झाली असेल ते लक्षात ठेवा, ठीक आहे. आता बिगर घटनात्मक मध्ये अल्पसंख्याक आयोगाची स्थापना कधी झाली त्याबद्दल माहिती ठेवा. परत बाल हक्क नको, महिला आयोग जे आहे त्याविषयी विचारल्या जातात कधी कधी. हे एवढे महत्त्वाचे नाही, प्रीला तेवढे विचारत नाही, परंतु आपल्याला माहीत असायला हवीत. आता बघा राजभाषा. तर राज्यभाषावर कधी कधी क्वेश्चन येतात. मी सांगितलं ना, लोकसेवा आयोग असेल, त्यानंतर काय निवडणूक आयोग असेल, आणि काय असेल? राजभाषा. तर याविषयी एक ना एक क्वेश्चन असतो. तर राजभाषा म्हणजे संघाची भाषा कोणती असेल, संघराज्य भाषा कोणती असेल, राज्यामधील भाषा कोणती असेल, यांचे आर्टिकलच विचारतात, ठीक आहे. 345, 346, 347 असेल, 350 आणि 351 ही आर्टिकल्स महत्त्वाची आहे मधली. परत बघा संसद आणि विधिमंडळ काय असेल? आपलं संसद मध्ये कोणत्या भाषेमध्ये आपले सदस्य स्पीच करतात, तर कोणत्या असेल? इंग्रजी, हिंदी आणि मातृभाषा. तर आर्टिकल्स यांची लक्षात ठेवायची. परत विधिमंडळामध्ये सुद्धा काय विचारले जातात? आर्टिकल्स विचारले जातात. तर आर्टिकल यांचं 210 आणि यांचं किती असेल? 120. तिन्ही भाषेतून हे काय करत असतात? स्पीच देत असतात. आता बघा पंचायत राज. शेवट पंचायत राजमध्ये काय? तर बघा पंचायत राज हा तसा किचकट टॉपिक आहे. तर आधी जो रिपीटेड एरिया झालेला आहे, जर 3 क्वेश्चन आले तर 2 क्वेश्चन हे काय असतात? रिपीटेड झालेलेच क्वेश्चन असतात. तर मग आपल्याला काय करावं लागेल? समित्या. बघा समित्या आपल्याला माहीतच असायला हव्यात की कोणत्या समित्या हे पंचायत राजसाठी नेमलेल्या आहे, केंद्राच्या आणि राज्याच्या. काय तर मागच्या वेळेस विचारलं होतं की पंचायत राजसाठी खालीलपैकी समिती कोणती नाही, तर त्यावेळेस जर समित्या माहीत नसेल तर क्वेश्चन चुकतात. तर राजमन्नार आयोग हा केंद्र राज्य संबंधासाठी होता, बरोबर का? मग काही समित्या अशा आहे की त्यांच्या शिफारशी सुद्धा आपल्याला माहीत असायला हव्या, मग केंद्राच्या असो की राज्याच्या असो. बलवंतराव मेहता झालं, अशोक मेहता झालं, त्यानंतर समुदाय विकास कार्यक्रम झाला, बरोबर का? MN सिंघवी झालं. काही अशा ठराविक समित्या आहे की त्यांच्या रिकमेंडेशन शिफारशी आपल्याला डिटेल्स माहीत असायला हव्यात. परत मग राज्याचा वसंतराव नाईक समिती असेल, BP पाटील समिती असेल, ह्या सर्व समित्या व्यवस्थित करा. आणि आयोगानं जो क्वेश्चन विचारलेले आहे ते आधी करा, त्यावरून आपल्याला कळेल की कोणत्या समित्या महत्त्वाच्या आहे. यामध्ये मग विविध कलमे असतात. ग्रामसभेसाठी कलम कोणता आहे, बरोबर का? निवडणुकीसाठी कलम कोणता आहे. त्यानंतर आपण काय म्हणू की बाबा आरक्षणासाठी कोणत्या आर्टिकल्स त्यांनी दिलेले आहे. परत आपल्याला ग्रामसभा हे नीट करायला हवी. ग्रामपंचायत जो टॉपिक आहे ना तो व्यवस्थित करायचा, रिपीटेड एरिया जास्त आहे, ठीक आहे. ग्रामसभा असेल, ग्रामपंचायत असेल, मग सरपंचाची कार्य, ठीक आहे. परत बघा महत्त्वाचे कर्मचारी, ग्रामसेवक, यावर क्वेश्चन विचारले जातात. तर आपल्याला माहीत करून घ्यायचे की बाबा आधी आयोगानं काय काय विचारलं त्यानुसार हे व्यवस्थित करायचं. परंतु ग्रामपंचायत टॉपिक महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी वगैरे कंबाईनला विचारली जात नाही, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण काय बघितलं? घटक आणि उपघटक म्हणजे आयोगानं विचारलेले क्वेश्चन. परत बघा निवडणूक आयोग, याबद्दल काय माहीत असायला हवे आपल्याला? सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे, बरोबर का? विचारू शकतात. त्यानंतर UPSC बद्दल बघितलं आपण. त्यानंतर काय आपले मुख्य न्यायाधीशांबद्दल सुद्धा बघितलं. तर आता बघू आपण की सिक्वेन्स कसा असायला हवा आपला. आता बघा घटनेची निर्मिती. काय? घटनेची निर्मिती पासून ते काय तर आपले कर्तव्य जे आहे ना,
मूलभूत कर्तव्य. मग यामध्ये कोणते कोणते टॉपिक येणार? सरनामा येणार, मूलभूत हक्क येणार, बरोबर का, मार्गदर्शक तत्वे येणार, त्यानंतर संघराज्य आपलं कसं निर्माण झालं ते येणार. ठीक आहे. या एरियावरच नाही का आपल्याला 5 ते 7 क्वेश्चन येतात. तर हा एरिया अतिशय महत्त्वाचा आहे आधी. त्यानंतर मग कोणता एरिया महत्त्वाचा? राज्यपाल. ठीक आहे. त्यानंतर विधिमंडळ. हा सिक्वेन्स करायला हवा, बरोबर का. बघा यावर क्वेश्चन असतो, त्यानंतर यावर सुद्धा हमखास क्वेश्चन असतात. आता विधिमंडळामध्ये विधानसभा आणि काय बघितलं आपण? विधान परिषद बघितलं, बरोबर का. त्यानंतर मग काय? केंद्र राज्य संबंध, यावर सुद्धा क्वेश्चन फिक्स असतो. परत काय बघू आपण? केंद्र राज्य संबंध झालं, सुप्रीम कोर्ट आणि काय हायकोर्ट, यावर सुद्धा एक क्वेश्चन फिक्स असतो. परत बघा मग आपली संसद झालं. ठीक आहे. त्यानंतर काय? पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, त्यानंतर कोण? केंद्रीय मंत्रिमंडळ. यावर तेवढे क्वेश्चन येत नाही, बरोबर का. मग यामधील काय माहीत असायला हवे आपल्याला? आर्टिकल 74, 75 पूर्ण डिटेल्स आणि 78 हे रिपीटेड एरिया आहे. परत राष्ट्रपतीबद्दल काय? तर त्यांची कार्य वगैरे वाचून घ्यायची व्यवस्थित, निवडणूक कशी असेल, बरोबर का. आता हा एरिया आपण करत असताना बघा, लोकसेवा आयोग, बरोबर का, निवडणूक आयोग आणि काय? राजभाषा. यावर सुद्धा एक ना एक क्वेश्चन असतो म्हणजे असतो. हे आधी नीट करायचे. परत मग हे आर्टिकल्स व्यवस्थित करायची. परत यांच्यासोबत तुम्हाला सांगितलं होतं कोणती आर्टिकल्स? 163, 164 आणि 167, बरोबर का. आधी घटना निर्मिती मूलभूत कर्तव्य व्यवस्थित करायला हवी. परत राज्यपाल, विधिमंडळ, केंद्र आणि राज्य संबंध, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि हे छोटे छोटे टॉपिक आहे. काय काय म्हणू आपण याला? काय म्हणायचं? लोकसेवा आयोग, परत निवडणूक आयोग, राजभाषा. परत अजून महत्त्वाचे टॉपिक कोणते? हे झाल्यानंतरच मला वाटते महान्यायवादी आणि महाधिवक्ता, यावर बऱ्यापैकी फिक्स क्वेश्चन असतो. घटना निर्मिती मूलभूत कर्तव्य झाल्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक असेल महान्यायवादी, महाधिवक्ता. त्यानंतर राज्यपाल, विधिमंडळ यावर क्वेश्चन येतात. केंद्र राज्य संबंध यावर क्वेश्चन येतात. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यावर क्वेश्चन असतो. आणि या 3 पैकी एकावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. मग संसद, PM, राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्रिमंडळ हे करायलाच नको का? तर नाही, आधी हे व्यवस्थित करा, त्यानंतर ही व्यवस्थित करा. परत आपण पंचायत राजबद्दल बोललो, तर काय? रिपीटेड एरिया व्यवस्थित करा. तर मित्रांनो, आपण आता यूट्यूबवर नेहमी भेटत राहणार, तर ठीक आहे. तर आता या सिलेबसची तुम्हाला PDF हवी असेल तर कुठे मिळेल? आपल्या टेलिग्राम चॅनलवर. काय? @PolitiBy Gopal Sir. तर ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.